नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो. तर रात्री आम्हाला यायला नाशिकवरून 10:30-11 वाजले होते. मग काही शूट वगैरे नाही घेतलं, सकाळी आवरलं आणि मग आता आम्ही कुठे चालले होते तुम्हाला पुढे सांगतेच. तर सकाळी 8 वाजताच निघालो होतो, कारण रिटर्न लगेच यायचं होतं, कारण दुपारून मग ताईन ते येणार होते. सोनू ताई तर नाही आल्या, पण मोठ्या ताई येणार होत्या. त्या छत्रपती संभाजीनगरला आलेल्या होत्या आणि तिथूनच निघणार होत्या. त्यानंतर आम्ही इथं थोडंफार स्वीट वगैरे घेतलं, कारण आम्हाला जायचं होतं माझ्या मामाच्या घरी. त्यात आमच्या गाडीची हवा पण कमी झाली, मग हवा वगैरे भरली रस्त्याने. आणि खूप जास्त लांब नाही, वैजापूरपासून काय अर्धा-पाऊण तास लागतो. नांदूर ढोकलं राहतात ते जवळच आहे, त्यामुळे मग तिथे गेल्यानंतर मामीने ऑलरेडी आधीच स्वयंपाक करून ठेवलेलं होतं. त्यानंतर मी ओवाळलं वगैरे दोन्ही मामांना. ते हे मोठे मामा आहेत आणि दुसरे जे आहे आधीच्या फोटोमध्ये ते लहाने आहेत. तर मस्त छान इथं ऑप्शन वगैरे केलं आणि लगेच दुपारून निघायचं होतं, त्यामुळे मग पटपट आवरून घेतलं. तर बघा इथे लगेच ताटं केले कोमलने तर जेवायला. भाजी चपाती, मस्त भजे वगैरे, डाळ भात, त्यानंतर जे दिवायचं फराळ होतं, बर्फी, गुलाबजाम वगैरे सगळं काही ऑलरेडी तयार होतं. गेल्यानंतर थोड्या वेळ बसलो आणि लगेच आवरलं, लगेच ओवाळून घेतलं. मी जेवण वगैरे केलं, कारण मग तुम्हाला म्हटलं तसं तर घरी ताई येणार होते. तर बघा ही मस्त बर्फी बनवलेली आहे आणि मग आम्ही तिकडे भजे काढत होत्या. तर मस्त छान असं जेवण झालं आणि मग त्यानंतर आम्ही निघालो लगेच आवरल्यावरती. आणि हे दोघं गेले होते कापूस आणण्यासाठी, कारण आमच्याकडे काही कापूस म्हणजे इकडे गुजरातमध्ये तर काही भेटत नाही आणि वाती विकत आणावं लागतं. त्यापेक्षा मग आणि थोडंफार घेऊ म्हटलं, फुलवाती वगैरे बनवायला. लांब्या वाती तर आम्ही विकतच आणत असतो. आणि पिल्लूला बघा म्हटलं तू जा पप्पासोबत, तर आधी हो म्हटलं आणि नंतर मग नाही. तर लहाने मामा नव्हती निघायची असती, कामं होतं त्यांना, गेले होते. मामी पण माहेरी गेलेल्या, त्यामुळे मोठे मामा तेच होते. घरी आलो 12:30ला आम्ही आणि लगेच मग स्वयंपाकाला लागलो. स्वयंपाक वगैरे केला, ताईन ते पण आले, मग जेवायला वगैरे वाढलं सगळ्यांना. आणि मस्त मटकीची भाजी चपाती केली होती, भजे कुरडई, त्यानंतर डाळ भात केला होता आणि जेवण वगैरे झालं. त्यानंतर मग आमची चालू झाली भाऊबीज. तर ह्या आहे यांच्या आत्याची मुलगी, तर पण त्या पण आलेल्या ओवाळण्यासाठी. तर इथं आमची ओवाळायची चालू आहे. तर सगळेजण आले ना, मस्त घर भरलेलं वाटतं आणि वर्षातून सगळेजण एकदाच भेटतात. असं आधीमध्ये तर काही कार्यक्रम वगैरे असलं तरच जाणं होतं. तरी पण सोनूताई नाही, त्यानंतर आरोही नाही, आरुष नाही, तिघं जण नाही, तरी पण असं एकदम खाली खाली वाटतं. आणि सगळेजण असले ना तर मस्त मज्जा वगैरे पण येते आणि सगळेजण एकमेकांना भेटतातही. त्यानंतर मग ताईचं पण ओवाळायचं राहिलेलंच होतं, कारण आल्यानंतर त्यांना म्हटलं ओवाळून घ्या, कारण आम्हाला संध्याकाळी जायचं होतं. यांच्या मामाच्या घरी खूप जास्त काही लांब नाही आहे, जवळच आहे. जाऊ दे ते लाईट गेली नेमकं ऐन वेळेस. काय आधीच तब्येत वाढली. तर आम्ही रात्री आलेलो, त्यामुळे मग दादांनाही ओवाळायचं राहिलेलं होतं. तर मग इथं मी ओवाळून घेत आहे, कारण दुसऱ्या दिवशीच ओवाळून झालं. मामाकडनं लवकर आलो आम्ही जाऊन, म्हणून सकाळी गेलो होतो. म्हटलं ताईन ते येईपर्यंत येऊन जाऊया, आणि एवढं वेळही नसतं, 2-3 दिवसात लगेच रिटर्न जायचं असतात. आणि हे माझे सासरे आहेत, तर सगळ्यांना माहीतच असतील ते सगळेजण जे माझे जुने व्हिडिओ बघतात ते, कारण मी ऑलरेडी या लास्ट इयरला पण व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्यांना ह्या माझ्या मोठ्या आमच्या ताई आहेत, म्हणजे माझ्या मोठ्या नणंद आणि ते भाऊजी, आणि ते आराध्य तर माहीतच आहे, माझी पुतणी आहे. तर ताई पण ओळखत होत्या इथं दादांना. मागच्या वेळेस कोणाचा व्हिडिओ निघला? ताईचा, सोनूचा, हा कोणाचा होता? अजून तर ताईने दादाला ओवाळलं, त्यानंतर भाऊजींना ओवाळायचं राहिलेलं होतं माझं, पण तर मीही ओळून घेतलं. तर लहान्या भाऊजींना तिकडेच नाशिकला ओवाळत होते, तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आणि मग मागच्या वेळेस सगळ्यांना सोबतच ओवाळत होतं, त्यामुळे म्हटलं सगळेजण आले ना तर छान वाटतं, सगळेजण एकमेकांना भेटतात.
त्यांना सगळे मुलं असतात, दोन्ही भाऊजी वगैरे सगळेजण एकत्र येतात, तर छान वाटतं. ह्यावेळेस फक्त सोनूताई नाही आल्या तरी पण मग कमी कमी वाटतं आणि सगळेजण आले म्हणजे 1-2 दिवस एक्स्ट्रा पण राहिलं जातं. त्यानंतर साकेतलं पण ओवाळलं, तर हे मोठ्या ताईचे आहेत आणि आमचं पिल्लू बघा बिना कपड्याचं तिकडं पळायचं काम चालू आहे, तसंच झोपलेला होता तो. आणि एवढे सगळेजण असल्यामुळे त्याला पण खेळायला मज्जा वाटत होती. त्यानंतर मग भाऊंनाही ओवाळलं. तर असं आमची ही भाऊबीज सगळेजण आले की सगळ्यांना ओवाळून पण होतं आणि सगळेजण भेटतातही. अशी आमची फॅमिली आहे. तर फक्त यामध्ये तर त्यांचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितलाच आहे, सोनूताईचा आणि यांचं दोघांचं चालू झालं बहीण भावांची भाऊबीज. असं म्हणतो फोटो काढ, एवढ्या लाईटनी काय नाही फोटो काढ. थांबा पण किती अंधार दिसतो धरा लाईटला. आत्या तर पिल्लूलाही आराध्याने पण ओवाळलं, त्यानंतर ताईने ओवाळलं. सगळ्यांना मस्त छान ओवाळून झालं. सकाळी फ्रेश वाटतं, पण मग आम्हाला बघावलं पण जायचं होतं. त्यामुळे मग आताच ताईला म्हटलं ओळून घेऊया आणि भाऊजींना पण जायचं होतं पुण्याला, त्यामुळे मग लगेच ओळून घेतलं. त्यानंतर हे पूर्वा आहे, यांचा व्हिडिओ नव्हता म्हणून मग मी तुमच्याला फोटो शेअर केला आहे. तर हे आमचे काही भाऊबीजचे थोडेफार फोटोज आहे. नेमकं जेव्हा फोटो काढायचं चालू होतं ओवाळायचं त्यावेळेस नेमकं लाईट चालल्या गेलेली, त्यामुळे मग काहीच फोटो काही एवढे व्यवस्थित आलेले नाही आहे. तर असं आजची आमची भाऊबीज सेलिब्रेशन जे आहे ह्या वर्षीचं झालेलं आहे. फक्त सोनूताईने आलेल्या नाही तर बाकी मग आम्ही सगळे आलेलोच होतो. ताई, आम्ही आणि भाऊन ते तर तिथेच असतात. तर असाच छोटासा व्हिडिओ होता. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. बाय.